नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, दिनांक 15 एप्रिलच्या दरम्यान किंवा 15 एप्रिलला बंगालच्या खाडीत पुन्हा एक कमीदाब क्षेत्र सक्रिय होताना दिसत आहे आणि या कमीदाब क्षेत्रामुळेच पूर्व भारतातील पूर्व किनाऱ्यावर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे या कमीदाब क्षेत्रामुळे आणि समुद्री वादळामुळे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारतातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 15 एप्रिल ते 17 एप्रिलचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, 15 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सावंतवाडी, अंबोली, पटगाव, राजापूर, गगनबावडा या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर बंगालच्या खाडीतील कमीदाब क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। उर्वरित भागात म्हणजे महाराष्ट्रातील उर्वरित विभागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही। तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 24 डिग्री सेल्सिअस असणार आहे, तर जळगाव येथील न्यूनतम तापमान 27 डिग्री सेल्सिअस असणार आहे। अकोला येथील न्यूनतम तापमान 27 डिग्री सेल्सिअस, नागपूर येथील न्यूनतम तापमान 26 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे। कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान अधिकतम तापमान हे 39 डिग्री सेल्सिअस, तर इतर जिल्ह्यातील अधिकतम तापमान हे 42 डिग्री सेल्सिअस असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील हवामानात सांगायचं झाल्यास 15 एप्रिल रोजी विजयवाडा, वारंगल, रामागुंडम, बिजापूर, जगदलपूर, तलाई, रायपूर आणि कोरबा या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणम, भुवनेश्वर, रूरकेला आणि धनबाद या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। तर कोलकाता आणि बिहारमधील पटना या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे, तर काही भागात गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मंगळूर आणि कोइंबतूर या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, 16 एप्रिल रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। ती भाग पुढीलप्रमाणे: 16 एप्रिल रोजी साधारणपणे पाटण, कराड, महाबळेश्वर, वाई आणि मेंढा या भागात हलक्या स्वरूपात वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे। उर्वरित विभागामध्ये, महाराष्ट्रातील उर्वरित विभागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही। तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 24 डिग्री सेल्सिअस, जळगाव येथील न्यूनतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस, तर अकोला येथील न्यूनतम तापमान 26 डिग्री सेल्सिअस असणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 26 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे। अधिकतम तापमान हे 39 ते 42 डिग्री सेल्सिअस असणार आहे। अधिकतम तापमान 39 डिग्री सेल्सिअस तापमान हे कोल्हापूर या विभागामध्ये असणार आहे, तर 42 डिग्री सेल्सिअस तापमान हे नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर आणि नांदेड या भागामध्ये असणार आहे। मित्रांनो, 16 एप्रिल रोजीच महाराष्ट्र व्यतिरिक्त उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही भागामध्ये त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण भारतातील मंगळूरू, कोइंबतूर, कोची, कोलाम, तिरुवनंतवेली या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे जगदलपूर, विशाखापट्टणम, रायगडा आणि ब्रह्मपूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे धनबाद आणि रूरकेला या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। मित्रांनो, 16 एप्रिल रोजीच एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि त्यामुळेच हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी, त्याचप्रमाणे पहाडी भागात सुद्धा हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, 17 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस अपेक्षित आहे। 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कराड, कडेगाव, उंब्रेज आणि लिंबाचेवाडी या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही।
तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 24°C, जळगाव येथील न्यूनतम तापमान 28, अकोला येथील न्यूनतम तापमान 29, त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 28°C, तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान 26°C असणार आहे. मित्रांनो, 17 एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान हे साधारणतः 42 ते 43°C असणार आहे. जळगाव येथील तापमान म्हणजे जळगाव या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर तेथील भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 17 एप्रिल रोजीच महाराष्ट्र व्यतिरिक्त पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि धनबाद या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील पटना येथे सुद्धा आणि उर्वरित भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मंगळुरू, कोइंबतूर, तिरुवनंतवेल्ली आणि मदुराई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.